सर्व बातम्यांचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। 2023 या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सिल्लोडमध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन होत आहे। आपल्यासोबत कृषी मंत्री अब्दुल सत्तार आहेत। गेल्या 15 दिवसापासून हा महोत्सव आणि तुम्ही चर्चेत होतात। आता याची सुरुवात होते, काय सांगाल? मला तर फार आनंद होऊ लागला की माझ्या गावामधून 10 लाख शेतकरी येतील आणि ते कृषी प्रदर्शन पाहतील। हे पाहिल्यानंतर कृषी महोत्सवाचा खरा साजरा त्या दिवशी होईल का माझा बळीराजा, माझा शेतकरी हा हे कृषी प्रदर्शन पाहिल्यानंतर त्याच्या शेतामध्ये अशा पद्धतीची नवीन टेक्नॉलॉजीची शेती करेल। नवीन नवीन वाहनं, नवीन नवीन अवजारं, नवीन नवीन बी बियाणं, अनेक अशा। मला तर पहिले एक विशेष अभिनंदन करावं लागेल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाचा की मी त्यांची ज्यावेळेस परवानगी घेतली त्यावेळेस त्यांनी मला परवानगी दिली आणि विशेषतः पौष्टिक वर्ष हे जे भरड धान्य आणि विशेषतः तृणधान्य ज्याला म्हणतात त्याचा वर्ष आहे आणि या वर्षाची सुरुवात 2023 सन्माननीय पंतप्रधान महोदयांनी त्याची घोषणा केलेली आहे। त्याची अंमलबजावणी देशामध्ये जे सुरू होऊ लागली 1 तारखेला ती सिल्लोडमधून होऊ लागली, महाराष्ट्रामधून होऊ लागली। सन्माननीय पंतप्रधान महोदयाच्या आदेशाचा पालन सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय महाराष्ट्रातून करू लागले। याच्यापेक्षा कोणता आनंद असेल का माझा शहर पूर्ण सजलेला आहे। पूर्ण शहरामध्ये 40 किलोमीटरचा हा परिसर आहे ग्रामीण भागाचा। सर्व लोक उत्सुकतेने गाड्या गिड्या त्यांच्या लावून सर्व शेतकरी सिल्लोडला येणार आहे आणि ते पाहिल्यानंतर याला जोडून मी अजून एक काम केलेलं आहे का क्रीडा म्हणजे पुरे शेतकऱ्याचे गेम, कबड्डी असेल, ती कुस्ती असेल, ती आमची बैलगाडीची शर्यत असेल, व्हॉलीबॉल असेल, क्रिकेट असेल, सर्व गेम इतके उत्कृष्ट गेम जे देशामधल्या राज्यामधले जे काही पैलवान आहे, देशामधले पैलवान, नेपाळचा पैलवान पण येणार इथं, हे सर्व पाहिलं तर शेवटी आमच्या शेतकरी बांधवांना शेतीच्या नंतरही काहीतरी त्याला आनंद लुटण्यासाठी काही मैदानं आम्ही तयार करून ठेवलेले, ते पाहिल्यानंतर निश्चित त्याचा परिणाम होईल। सांस्कृतिक कार्यक्रम आहे, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळ्या आहे, कीर्तन आहे, भजनं आहेत, आमच्या लोकलमध्ये जे कलाकार आहेत ग्रामीण भागाचे त्यांना या ठिकाणी 2 आम्ही पेंडॉल उपलब्ध करून दिलेले आहे की शेतकऱ्यांचा मनोरंजनही करा। शेतकरी आल्यानंतर 10-5 मिनिटं तो शांत मनाने इथे ऐकू शकतो। मार्गदर्शन केल्यानंतर एक विशेष या प्रदर्शनामध्ये का शेतकऱ्यांनी कोणताही प्रश्न मांडला तर त्याच्या प्रश्नाचे उत्तर त्याच ठिकाणी महिला भगिनी असेल, पुरुष असेल, त्याला त्या ठिकाणी आमचे सायंटिस्ट, आमचे प्रोफेसर, आमचे VC, आमचे त्या ठिकाणचे विभाग प्रमुख त्यांना तात्काळ ती माहिती देतील। कोणतीही अडचणीचा शेती करण्यासाठी ज्या बांधवांना अडचण येते त्यांच्यासाठी मला वाटतं का असा प्रदर्शनामध्ये पहिल्यांदा प्रश्न आणि त्याचा उत्तर आणि सरकारच्या 4ही विद्यापीठ, आमच्या 4ही विद्यापीठाने 10 वर्षामध्ये काय केलं, किती नवीन वाहन आणले, या वाहनाचा फायदा काय, जे नवीन बी बियाणे आलेले आहेत, या बी बियाण्यामुळे कमी खर्चामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल हा महत्वाचा भाग आहे। त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर म्हणजे एक असे इथे स्टॉल लागलेले 500 कंपन्या आणि 500 कंपन्याचे ट्रॅक्टर असेल, त्यांचे अवजारं असतील। इथला खरं म्हणजे आता उद्यापासून तुम्ही पाहिलं तर उद्या आमच्याकडे ड्रोनच्या माध्यमातून शेती कशी करावी त्याचेही या ठिकाणी प्रदर्शन होणार आहे, त्याची माहिती मिळणार आहे। हे सर्व ह्यासाठी आहे का याच्यामुळं मला जी संधी मिळाली का आज देशाची जे मुख्यमंत्री, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान आमचे उपमुख्यमंत्री महोदय यांनी जो आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी पौष्टिक आहाराचा वर्ष 23 आणि 1 तारखेला सिल्लोडमधून सुरू लागला, मला याचा निश्चित आनंद आहे। हे सगळं करत असताना हा महोत्सव पंधरवड्यापासून चर्चेत आहे आणि तो म्हणजे तो पासचा विषय। तुम्ही सभागृहात या संदर्भात फारसं बोलला नाहीत, पण विरोधकांनी तुमच्यावर थेट आरोप केला की इथे कोट्यवधी रुपये कमवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे, त्याचं स्पष्टीकरण काय द्याल? मला असं वाटतंय की त्यांनी प्रत्येक वर्षी, मी तर पहिला वर्ष करू लागलो, याच्या अगोदर त्यांनी जे जे केलं असेल प्रत्येक वर्षी कमीत कमी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे जे लोक तिकडून विचारत होते त्यांनी प्रदर्शन केलेलं आहे। मग त्यांनी इतक्या 50 वर्षामध्ये किती रुपये कमवले असेल, मी ते कोट्यवधी कमवू लागलो तर हे जे आहे इथं जे आमचा नियम आहे सरकारचा का याला जे लागणारा खर्च आहे ते दुकानदार त्या पद्धतीने ते खर्च करण्यासाठी इथे स्टॉल लावण्याची
त्यांना जितक्याचा स्टॉल लागला त्याचे त्यांना पैसे भरावे लागतात आणि पैसे भरल्यानंतर त्याची जीएसटी बी द्यावी लागतात. 18% जीएसटी बी घेतो आम्ही, ते विसरले जीएसटी, पण याच्यामध्ये जीएसटी बी आहे 18%. आणि हे घेतल्यानंतर काही पैसे आम्हाला जितके द्यायचे त्यांना तितके पैसे कदाचित कमी पडले तर मग ते सरकारला द्यावे लागतात. आणि नाही पडले यांना ज्यांनी जे प्रदर्शन भरवलेलं आहे हे बिचारा तो त्याचे 20% त्यांनी कमाई करावी आणि 80% लागणारा खर्च हा दुकानाकडून त्यांनी वसूल करावा. ह्या नियमासाठी आमचे ते दुकानदाराकडून जे पैसे घेतलेले त्याची पावती देणार आहे. त्यांच्याकडे पावती नसली तर त्यांच्याकडे मी पावती पाठवून देईल, त्याचा नंबर पाठवून देईल, जीएसटी नंबर पाठवून देईल. आणि बसण्याची जे पासेसची व्यवस्था आहे ती आमची तिथे बसण्याची व्यवस्था आहे. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. आता व्हीआयपी आले आणि त्याच्यामध्ये दुसरेच कोणी घुसले तर मग तिचाही त्याला बसण्यासाठी आम्ही ते केलेलं आहे. हे तुम्ही सांगताय, पण का असं करतंय, कोण करतंय की जे तुमच्या इथं हे एवढं राज्यस्तरीय मोठं प्रदर्शन होऊ नये असं कोणाचा डाव आहे का? नाही, निश्चित डाव नसता तर त्यांनी हे 5 दिवस माझ्यावर चाललेला जो अधिवेशन आहे त्याच्यामधलं अर्धा अधिवेशन माझ्या नावाने चाललं, माझ्या एक कृषी प्रदर्शनावर चाललं. त्यांनी इतकी मोठी ऍडव्हर्टाईज केली की त्याच्यामुळं मला तर वाटतं की 20 लाख शेतकरी येतील. आता जे काम मी तुमच्या या साम टीव्हीच्या माध्यमातून बी गेलं नसतं तर ते त्यांच्या विरोधी पक्ष नेत्यांनी आणि सर्व विरोधकांनी ज्या पद्धतीने या कृषी प्रदर्शनाचा प्रसार आणि प्रचार केला त्याबद्दल त्याच्यामध्येही माझा फायदा झाला का माझे लाखो शेतकरी बांधव या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या आव्हानाला सन्मानाला मान देऊन येतील आणि याचा फायदा शेवटी मिळाला कोणाला? शेतकऱ्यांना. माझा शहर पहा, बदनाम होय तो क्या हुआ, नाम तो असं म्हणायचं तुम्हाला, पण हे कोणी केलं? आता हे कोणी केलंय? माझे जे हितचिंतक आहे सर्वांचा खारीचा वाटा आहे त्याच्यामध्ये. कोणाचा सिंहाचा आहे, अजितदादाचा, दुसऱ्यांचा खारीचा आहे. दुसरे कोण? आता त्याच्यावर येणार आहे. कारण एक तर ह्या अधिवेशनाच्या काळामध्ये तुम्ही इतके चर्चेत होतात आणि शेवटच्या दिवशी शुक्रवारी तुम्ही तसं तुमचं म्हणणं मांडलं होतं. तो वाशिमचा एक विषय होता, तोही पुन्हा याच काळामध्ये आला. आणि यापूर्वी टीईटीचा पण विषय होता. नेहमी म्हणजे जसं नवीन सरकार स्थापन झाले तेव्हापासून अब्दुल सत्तार हे वेगवेगळ्या विषयावर चर्चेत आणले जातात, त्यांच्यावर आरोप केले जातात. याच्या मागे नेमकं काय आहे असं तुम्हाला वाटतं? आता या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं, महोत्सवाच्या निमित्तानं हा प्रश्न विचारतो तुम्हाला, कारण तुम्ही इतक्या सगळ्या आनंदामध्ये आहात. नाही, खरं म्हणजे आनंद मला असा आहे की इतके संकट आले पण त्या संकटावर बी मात करून माझा हा कृषी महोत्सव लाखोच्या संख्येने सक्सेस होणार आहे. आणि लाखोच्या संख्येने ज्यावेळेस इथे शेतकरी येतील तर त्याचा आनंद निश्चित आहे. परंतु दुःख एक आहे की मी एक चांगलं काम करत असेल तर माझे 4 शब्द माझ्याबद्दल चांगलेही बोलावे. माझं काही चुकलं असेल तर माझा कान धरायला पाहिजे. शेवटी मी बी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याकडून कार्यकर्त्यांना काहीतरी चुकू शकतो ही भावना कोणाच्याच मनामध्ये नाही. फक्त एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दोघं सोडले तर बाकी लोकांना काय वाटतं, काय एखादा अल्पसंख्याक समाजाचा माणूस कृषी मंत्री झाला त्याचं दुःख असेल किंवा एखादा सामान्य कार्यकर्ता जसे आज आमचे मुख्यमंत्री आहे आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे मी बी कृषी मंत्री झालो त्यांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या संमतीमुळे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. त्याचा फायदा व्हायला पाहिजे. काही मी मंत्री झालो आणि नाही झालो आणि समजा मंत्री झाल्यानंतर काही नाही केलं लोक म्हणतील यांनी काय केलं, काय कृषी मंत्री आहे, काय नवीन केलं. तर हे नवीन हे दाखवू लागलो की मी हे नवीन केलं. आतापर्यंत कृषी मंत्र्यांनी केलं ते त्यांच्या एरियामध्ये त्यांच्या गावापुरता. मी ह्या देशामधला जो आज तुम्ही पौष्टिक आहाराचा जो मेन प्रोग्राम आहे पंतप्रधान महोदयांचा त्याची सुरुवात माझ्या गावातून करू लागलो. तुम्ही बरोबर हे चांगलं करता हे सांगितलं तुम्ही, कारण वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करता. पण पुन्हा तोच प्रश्न आहे, तुम्ही म्हणता हे दोघं सोडले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोडले, तर मग तुमचा थेट आरोप अजित पवार यांच्यावर आहे, आणखी तुमच्या पक्षातील काही आमदारांवर आहे. असू शकतं एखादा भाऊ. आमच्या पक्षात तर काही फार आम्ही 40च्या 40 एक मनाने काम करणार आहे. पण त्याच्यामध्ये एखादा असेल तर ते मी बोलता येणार नाही, पण ते तुम्हाला जरूर माहित असेल कारण की तुमच्याकडे माहिती पहिली येते. आमची माहिती काही समजा कुरबुर थोडी बहुत बी चर्चा झाली घरामध्ये आमची परिवारामध्ये तरी लगेच तुमच्या चॅनलवर त्याचा. एक गोष्ट आहे की तुम्हाला मंत्रीपद मिळू नये म्हणून असा काही जणांचा प्रयत्न होता असं मागच्या वेळेस पण तुम्ही सहज बोलताना म्हणाले होते. पण तुम्ही ते तुमच्या नशिबानं किंवा तुमच्या कर्मानं कर्तृत्वानं ते मिळवलेत आणि ते सातत्यानं टिकून आहे. पण मुंबईत जे काही मुख्यमंत्र्याच्या दालनामध्ये घरामध्ये जे काही विषय झाला होता तो फार गंभीररित्या सगळ्यांनी घेतला होता आणि त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप मोठा त्रास झाला. नाही, प्रत्येक वेळेस ते सगळं तुमच्या जोडीदारानेच केलं होतं.
नाही, हे प्रश्न कसा आहे की शेवटी आपण जे काम करतोय तर काम करताना मी पहिलेच बोललो की कोणाकडून तरी चुका होणार आहे. मी एक कार्यकर्ता आहे, मी काही फार मोठा नेता नाहीये, परंतु कार्यकर्ता ज्यावेळेस कार्य करतो तर त्याच्या कार्याचा त्या चार चौकटीमध्ये असलेले ज्या गोष्टी बाहेर कशा येतात याच्यामुळे मला शंका झालेली आहे. म्हणून मी काय बोललो का जे काही याच्यामधला माझा एखादा हितचिंतक होऊ शकतो, परंतु आम्ही 40 एक मनाचे सर्व आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला मानणारे आहेत आणि एकनाथरावजी शिंदे साहेब आमच्या सर्वांचे नेते आहेत. मी पहिलेपासून बोलतोय की कोणाचा चुकलं असेल, माझाही चुकलं असेल तर माझाही कान धरू शकतात ते. शेवटी आम्ही सर्व एक परिवाराचे आहेत. आम्ही एक आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून हा जो उठाव केला, या उठावामध्ये करताना अनेक अडचणी आला, अनेक संकटं आली, पण त्या संकटामधून बी एकनाथ शिंदे साहेबांनी मार्ग काढला. तसं आजच्या या परिस्थितीमध्ये कितीही संकट आला तर मी त्याच्यामधला मार्ग काढतो आणि कितीही चर्चेमधले असला तर सही सलामत सुरक्षित त्या चर्चेतून बाहेर निघतो. हे तुम्ही याच 4 महिन्यामध्ये 3-4 वेळा दाखवून दिलेलं आहे. पण हे सगळं करण्यामागे तुमचं मंत्रिपद घालवायचं आणि आपल्याला मिळवायचं हे जे काही प्रयत्न आहे त्या प्रयत्नातून हा खटाटोप असल्याची चर्चा आहे, त्याबद्दल काय? नाही, अशी चर्चा असू शकते. शेवटी कसं आहे का मला जोपर्यंत मी जाणार नाही कोणतरी तिथे बसणार नाही असं प्रत्येकाला वाटतंय. राजकारणामध्ये साहजिकपणाने असं असतं का राजकीय पुढारी एक पुढारी संपवत नाही, दुसरा पुढारी येत नाही पुढे. म्हणून काही पुढाऱ्यांना असं वाटतंय का मला संपवायचं असेल तर त्यांना तिथे बसायचं असेल तर शेवटी एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांचा विश्वास जोपर्यंत माझ्यावर आहे, मला असं वाटतंय का याचे परिणाम फार मोठा होत नाही. परंतु काही लोक प्रयत्न करत असेल तर त्यांना शुभेच्छा आहे माझ्या. तुम्ही हे सगळं करत असताना औरंगाबाद जिल्ह्यामध्ये स्पेस होणार नाही असं तुम्ही ठामपणे त्यांना सांगणार आहेत का, जे सगळं सातत्यानं घडून आणतायत, कुरघोड्या करताय असं तुमचं म्हणणं? नाही, मी तर म्हणतो का महाराष्ट्रामध्ये कुठेही होऊ नये. आपण महाराष्ट्रामध्ये सर्व एकत्रितपणाने काम करू लागले आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का गेल्या 2.5 वर्षामध्ये आमची जी विकास आणि विशेषतः आमच्या पक्षाच्या माध्यमातून शिवसेनेला जी मरगळ आली होती ती सर्व दूर झालेली आहे आणि कार्यकर्त्याला चार्जिंग करण्यासाठी जे काही मदत लागते सरकारची ती सर्व मदत एकनाथरावजी शिंदे साहेब करू लागले. आणि मी तुम्हाला एक गॅरंटीने सांगतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला किती जागा मिळतील ते शेवटी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवतील. परंतु आता आम्ही जे आलो याच्यापेक्षा 20 जागा शिल्लक राहतील, कमीत कमी 60 जागापेक्षा एक जागा ही कमी राहणार नाही. हे 40 मधला एकही पडणार नाही याची गॅरंटी मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे. यामुळे मी तुम्हाला सांगतो का येणाऱ्या 5 वर्षामध्ये ही मुख्यमंत्री जे राहतील या महाराष्ट्राचे एकनाथरावजी शिंदे साहेबच राहतील. तुम्ही हे सगळं सांगत असताना एक विषय, एक दृश्य डोळ्यासमोर येतं आत्ताच्या अधिवेशनातलं, ज्या बोलता बोलता शेवटी तुमच्या डोळ्यात अश्रू आले होते आणि हे अश्रू तुमच्याच पक्षातल्या, तुमच्याच जवळच्या, तुमच्याच कुटुंबातल्या लोकांना ते दिसत नाहीत का? आणि हे सातत्याने जर करत असतील तर तुम्हाला त्याबद्दल वाईट वाटत नाही का? आणि ते किती वाईट वाटतं ते आम्हाला. मी तुम्हाला यासाठी सांगू लागलं की मी जे 19 परिवार ज्यांना मी ही जमीन दिली होती त्यांना राहायला घर नाहीये, त्यांना आज बी कुडाच्या आणि पत्राच्या घरामध्ये ते मागासवर्गीय बांधव राहतात आणि त्यांची प्रॉपर्टीला इतके कोटी रुपयाची प्रॉपर्टी असं जोडल्या गेलं त्याचं मला वाईट वाटलं. का मी एखाद्या धनदांट्या एखाद्या कंपनीवाल्याला, उद्योगपतीला किंवा एखाद्या नेत्याला जमीन दिली असती, एखाद्या मोठ्या माणसाला दिली असती तर जरूर त्याच्यावर टीका टिप्पणी झाली असती तर मी सहज सहन केला असता. मी त्या गरीब परिवाराला जे जमीन दिली त्यांचा कधी तुम्ही घर पाहाल, तुम्ही तिथे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जा आणि पाहा, त्यांना विचारा की त्यांची आर्थिक परिस्थिती किती नाजूक आहे. आणि अशा या नाजूक परिस्थितीच्या मध्ये ही मागासवर्गीय असेल, आदिवासी बांधव असतील, यांनी 30-30, 40-40, 50-50 वर्ष अगोदरच्या जमिनी काढल्या असेल, 40-50 वर्ष अगोदरच्या जमिनी काढल्या असेल तर मला असं वाटतंय का त्यांचे महसुली पुरावे आहे. 1978चा एक नियम आहे, कायदा आहे, दुसरा 1991चा एक कायदा आहे. आणि अशा पद्धतीने की जे शेती करणारे जे आदिवासी किंवा मागासवर्गीय बांधव असेल किंवा शेतमजूर असेल यांनी ही शेती काढली असेल तर त्यांच्या नावाने सातबाऱ्यामध्ये नोंद व्हावी, त्यांना मालकी हक्कामध्ये घ्यावं. त्यानंतर 2011 मध्ये सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिला आणि त्या निर्णयाच्या अधीन राहून काही लोक त्याचा अर्थ असा लावू लागले की आता कोणालाही ज्यांच्याकडे महसुली पुरावे, ज्यांच्याकडे मालकी पुरावे, मी ज्यांना जमीन दिली
माझा यासाठी त्या दिवशी मी भावनिक झालो होतो की 1941 पासून एक माणसाच्या ताब्यामध्ये 2022 पर्यंत आहे, ती जमीन आहे, ती प्रॉपर्टी आहे, त्याची वहिती आहे, त्याचा मी जी ऑर्डर पाहिली, एक जुनी ऑर्डर आहे 1943ची, तर 1943च्या ऑर्डरमध्ये लँड ग्रँड असं त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये लिहिलेलं आहे. ते 7 लोकांची नावं आहे, 6 लोकांना जमीन मिळाली, त्यांची सातबारा झाली आणि एकच 8वा माणूस मधला राहिला. तर याचं दुःख होतं का शेवटी एखादा मागासवर्गीय किंवा एखादा गरीब माणूस आदिवासी असेल आणि त्याच्याकडं काही चिरीमिरी करण्यासाठी नसेल, तर त्याच्यामुळं तर त्याची 57 वर्ष 58 वर्षापासून त्याची वैती झाली नाही, त्याचं नाव नाही आलं त्याच्यावर. ते दुःख झालं मला, म्हणून मी ते निर्णय घेतला आणि निर्णय घेताना सन्माननीय सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट याचा अवमान होणार नाही याची मी दक्षता घेतली. माझ्या सद्विवेक बुद्धीला जे काही पटलं त्याप्रमाणे मी निर्णय दिला. माझ्यावरती मग लगेच त्यांनी माझ्याकडेच रिव्ह्यू पिटिशन आमच्या कलेक्टरने दाखल केला. मी ते रिव्ह्यू पिटिशन बी एक्सेप्ट केलं. आता आदरणीय सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांसोबत त्यांची चर्चा आहे आणि ते वेळ देतील आणि ते सर्व त्यांचाही ऐकून घेतील. सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे निर्णय तपासतील आणि पुढील निर्णय देतील. अजून तो ना याच्या नावावर झाला ना त्याच्या नावावर झालं, यासाठी त्या गरीब माणसाला मी मदत केली आणि त्याचाही लोक भांडवल करतात, याचा मला दुःख आहे. काही गोष्टी अशाही आल्या की तुमच्यावर आरोप होत असताना ती तुमची जबाबदारीच नव्हती, ती तुमच्या काळामध्ये झालंच नव्हतं, ती तो तुमचा मंत्रालयाचा भागच नव्हता असंही होतं. आणि हे सगळं करण्यासाठी पुन्हा तुम्ही अजित पवार यांच्याकडे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे बोट दाखवत आहात. नेमकं हे सगळं करण्यामागे अजित पवार का आहेत? कारण आत्ताच तुमचं जे वक्तव्य होतं खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात, त्याचा राग आहे का? मध्ये काहीतरी तुम्ही म्हणला होतात की तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये असं काहीतरी सगळं आहे. नेमकं काय आहे की नेहमी तुम्हाला सगळ्या या घेऱ्यामध्ये पकडायचं? नाही, मी सन्माननीय त्या बहिणीला कधीही वाईट शब्दामध्ये बोललो नव्हतो. मी त्यांचा आदर करतो सुप्रियाताईचा, परंतु त्यावेळेस अनावधानाने काही गोष्टीचा अर्थ वेगळा काढला आणि मी त्यावेळेस बी सॉरी बोललो. शेवटी महिला भगिनी आहे, आपली बहीण आहे, त्या बहिणीची सर्वांनी इज्जत करायला पाहिजे. परंतु अजितदादा माझ्यावर रागवतात का याच्यासाठी मी एखादी कमिटी नेमावी लागल आणि त्या कमिटीने मला कदाचित सांगितलं की तुमचे हे कारण आहे, याच्यामुळे दादा तुमच्यावर नाराज आहे, तर निश्चित त्याच्यावर मी बी विचार करेल आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला तुम्हाला माहित असेल ना, काहीतरी तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाचं निमंत्रण दिलं आहे. अनेक दादांचा राग काही माझ्यावर आजपासून नाहीये. माझा दादाचा माझ्यावर राग 1999 पासून आजपर्यंत सातत्याने आहे आणि ते काय करतात, कसं करतात, कशा पद्धतीने करतात की माझ्यासाठी नवीन नाहीये. मला त्यांनी प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस कधीही मी मदत मागितली आणि मला कधी त्यांनी दिली नाही. मी ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची युती होती आमची, त्यावेळेस बी मला मतदान करायचं नाही असाच आदेश होता त्यांचा आणि कधीही असतो. तर त्याच्यामुळे हे जे आरोप आहे हे काय माझ्यासाठी पहिले नाहीये. माझा बिस्मिल्ला करण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यांनी, पण माझा झाला नाही. आता मी निवडून आलो, प्रत्येक वेळेस मीच निवडून येतो, आता पुढेही मी निवडून येईल अशी मला, आणि यांच्यामुळं जे आज त्यांनी वक्तव्य केलं किंवा त्याच्यामुळं मला जे बदनाम करण्याचा प्रयत्न केला, माझे 25,000 मतं निश्चित वाढलेले आहे. मी बी राजकारणी, मी बी पुढारी आहे. मी आता गावागावात चाललो तर जे लोक मला मतं देणार नाही सर्वात पहिले तेच येऊ लागले की साहेब आमच्यासाठी तुम्ही लढले. माझ्या मतदारसंघात बी मागासवर्गीय, माझ्या मतदारसंघामध्ये आदिवासी बांधव आहे, माझ्या मतदारसंघामधली एकंदरीत परिस्थिती बघितली तर 3,20,000 हिंदू बांधव आहेत आणि त्याच्यामुळं माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला, अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्याला ते निवडून देतात. याच्यापेक्षा काय मला आनंद पाहिजे? एक प्रश्न असा आहे की नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. या नवीन वर्षामध्ये तुमचे विरोधक, मग ते तुमच्याच स्वपक्षीय असतील किंवा विरोधी पक्षातले असतील, त्यांना काय तुम्ही सांगाल? की मी कणखर आहे म्हणून सांगाल की अशा पद्धतीने सातत्यानं काय सांगाल नेमकं? माझी तर त्यांना हात जोडून नम्र विनंती राहील का मी इतका मोठा पुढारी नाहीये, मी एक छोटा कार्यकर्ता आहे. छोट्या कार्यकर्त्याला लोकांनी काम करण्याची संधी दिली. शिंदे साहेबांनी मला मंत्रिपदासाठी संमती दाखवली आणि माझं नाव राज्यपाल महोदयाकडे पाठवला, मला मंत्रिपदाची शपथ दिली, त्यानुसार मी काम करू लागलो. माझा काही चुकलं तर जरूर माझा कान धरा, परंतु माझा काही चुकत नसेल तरी माझ्या चुका काढत बसल असेल तर ही शेवटी कोणत्याही कार्यकर्त्याला, कोणत्याही जनतेला किंवा त्याच्या मतदाराला आवडणारी गोष्ट नाही आहे. मी पहिलेच बोललो की मी ज्या माणसासाठी केलं ते मागासवर्गीय बांधव आणि आदिवासी बांधवांसाठी मला सन्माननीय कोर्ट जी शिक्षा देईल
ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. शेवटी मी कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्याकडून तुमच्या स्वपक्षाच्या नेत्यांना काय सांगाल? त्यांनाही माझी हात जोडून विनंती आहे की जेव्हापर्यंत मी आहे तेव्हापर्यंत मला चांगलं काम करू द्या. जेव्हापर्यंत मी तुमचा सेवक आहे, तुमचा मित्र आहे, तुमच्या परिवाराचा सदस्य आहे, त्याचा फायदा सरकारचा एक मंत्री म्हणून मला देऊ द्या. तुम्ही ज्यावेळेस मंत्री होतील त्यावेळेस माझ्या शुभेच्छा, माझ्या सदिच्छा त्यांनाही राहतील. शेवटी आम्ही शिंदे साहेबाचे सर्व खंदे समर्थक आहोत. आम्ही 40 आमदार शिवसेनेचे आणि 10 अपक्ष अशी 50 लोकांची टीम आहे. ह्या लगान टीमला कुठेही कोणी धक्का लावणी, सर्व सुरक्षित राहावं आणि त्यांनी माझ्यासोबत माझा काही चुकलं तर जरूर माझा कान धरावं इतकी त्यांना मी अधिकार देतोय. हे होते अब्दुल सत्तार, कृषी मंत्री. स्वपक्षीय आणि विरोधी पक्षातले कोण कोण त्यांच्यावर प्रहार करत असतात, त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात, ते स्पष्टपणे जरी सांगत नसले. अजित पवारांचं नाव त्यांनी घेतलंय, पण त्यांच्याच पक्षाच्या एका आमदाराचं नाव घेताना ते नाव घेतले नाहीत. पण सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे की तो कोण आमदार आहे आणि कशा पद्धतीने हे सातत्यानं घडतंय. आणि त्यामुळं आत्ता या नवीन मुद्द्याला इथं जरी सगळेजण हा मुद्दा जरी थांबला असला तरी पुन्हा अब्दुल सत्तार हे चर्चेत राहणार आहेत. कारण त्यांनी कितीही झालं तरी मंत्रीपद टिकवून नवीन हे फेस्टिवल, हा महोत्सव इथं घेतला आहे. मोहम्मद इरफानचं माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद, सिल्लोड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.